द नेक्स्ट इडियम इज ब्लॅक कॉमेडी. आता कॉमेडीमध्येच काही कॉमेडीमध्ये दोन प्रकार असतात. एक ब्लॅक कॉमेडी असते आणि एक नॉर्मल कॉमेडी. आता नॉर्मल कॉमेडी म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचा जोक बनवला जातो आणि त्याच्यावरती नुसतं हसलं जातं. परंतु ब्लॅक कॉमेडी म्हणजे कशी कॉमेडी जी की सिरियस सिच्युएशनवरती सिरियस इश्यूजवरती बनवलेली जी कॉमेडी असते त्याला आपण ब्लॅक कॉमेडी म्हणतो. म्हणजे अशा प्रकारची कॉमेडी जी तुम्हाला सुरुवातीला हसवते परंतु तुम्हाला त्या गोष्टीवरती विचार करायला भाग पाडते किंवा समाजाच्या एखाद्या कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीवरती एखाद्या सोशल इश्यूवरती ती भाष्य करते आणि ती गोष्ट तुम्हाला सुरुवातीला हसवते परंतु त्याच्यानंतर लगेच तुम्हाला त्या गोष्टीवरती विचार करायला भाग पाडते. त्या गोष्टीला आपण अशा प्रकारची जी कॉमेडी असते त्याला आपण ब्लॅक कॉमेडी म्हणतो. हॅलो, दिस इज राहुल. वेलकम टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ राहुल पवार. वेलकम टू द सिरीज ऑफ तलाठी भरती 2026. आता तलाठी भरती जी आहे 2026 त्यासाठी आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण वोकॅब्युलरी पाहतोय. आता प्रिव्हियस व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं तर ईडीएम्स ऑफ कलर म्हणजे असे ईडीएम्स आणि फ्रेजेस ज्याच्यामध्ये कलरचा वापर केलेला जसे की काय आता रेड कार्पेट आहे, रेड टेप आहे, असे जे ईडीएम्स आहेत तसे आपण पाहिले. मग आज आपण जे ईडीएम पाहणार आहोत ते कुठल्या कलरने आहेत तर ते ब्लू कलरने. कुठला कलर आहे? ब्लू. Now let's look at the first idiom of the day. The first idiom is between the devil and the deep blue sea. आता याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? In a very difficult situation where you have to choose between two equally unpleasant options. म्हणजेच काय की दोन्ही जे डिसिजन्स आहेत म्हणजेच काय इकडे समुद्र आहे आणि इकडे डेव्हिल आहे. समजा नाही की दोन्ही जे मार्ग आहेत ते दोन्ही पण अनप्लेझंट आहेत. बोथ द चॉईसेस द पर्सन हॅज दे आर बोथ इक्वली अनप्लेझंट किंवा त्या दोन्ही पण अनडिझायरेबल आहेत. म्हणजे इकडे आड तिकडे विहीर असं तुम्ही मराठीमध्ये ऐकलं असेल बघा. आगे कुवा पीछे खाई असं जे ऐकलं असेल त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी. मराठीत सांगायचं झालं तर कसं दोन वाईट गोष्टींमध्ये अडकून पडणे जे काही कराल ते कठीणच होईल अशी परिस्थिती जी असते त्याला आपण काय म्हणतो? बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी. वेन यू आर स्टक बिटवीन टू चॉईसेस अँड बोथ द चॉईसेस आर बॅड. म्हणजे काही दोघांपैकी जो दोन्ही जे पर्याय आहेत ते दोन्ही चुकीचेच आहेत, दोन्ही तुमच्यासाठी नुकसानाचेच आहेत. आगे कुवा पीछे खाई किंवा इकडे आड तिकडे विहीर असं जे म्हणत असतो त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी. बघूयात एक्झाम्पल काय. He felt he was between the devil and the deep blue sea when he had to choose between the two jobs. मग त्याला काय आहे ज्यावेळेस त्याला दोन जॉब मधून हे करायचं होतं कारण का दोन्ही जॉब मधून एक जॉब सोडायचं म्हणजे कुठलं तरी जॉब सोडायचं. मग दोन्ही चॉईस पैकी ज्यावेळेस त्याला एकाच कुठल्या तरी एका चॉईस साठी हे करायचं होतं कुठली जरी त्याने चूज केली तरी एक काहीतरी त्याचं नुकसान होणारच होतं. मग असं जे होतं त्याच्यामध्ये ही वॉज स्टक बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्लू सी. The next idiom is blue Monday, which means a feeling of sadness or depression, especially on a Monday. आता मग सोमवारी जाणवणारी जी ही असते समजा डिप्रेशन जे असतं किंवा एक सॅड फिलिंग जे असते त्याला आपण ब्लू मंडे म्हणतो. आता ब्लू मंडे का म्हणतो किंवा सोमवारी सॅड होतं म्हणजे काय होतं नेमका? तर युजली काय होतं आपण ज्यावेळेस संडे असतं त्यावेळेस आपण सुट्टीच्या जोतात असतो आणि आपल्याला एक दिवस रिलॅक्स होतं नाही. सुट्टी आपल्याला हवीशी वाटते कारण 8 दिवस काम, जॉब, नोकरी, अभ्यास अशा सगळ्या गोष्टी चालल्या असतात. संडे आपल्या दिमागामध्ये असतं की बाबा संडे म्हणजे सुट्टी असते. परंतु संडेला एक दिवस विश्रांती घेतली म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच कामावर जाऊ वाटत नाही, लगेच अभ्यास चालू करू वाटत नाही, लगेच आपल्याला ज्या गोष्टी करतोय जे 8 दिवस आपण त्या गोष्टी करू वाटत नाही. मग संडे आलाय म्हणून जे दुसऱ्या दिवशी जे आपल्याला उदासीनता येते किंवा सॅड वाटतं, डिप्रेसिंग वाटतं थोडंसं किंवा नाही काही खूप चांगलं मन लागत नाही अभ्यासामध्ये कामामध्ये त्या गोष्टीला आपण ब्लू मंडे म्हणतो. मग ब्लू मंडे कसं? दिस पर्सन इज सिटिंग ॲट हिज वर्क प्लेस आणि मग आता मंडे आहे आणि त्याला काल सारा दिवस इकडे तिकडे फिरायला गेला, काल इकडे तिकडे जाऊन आला, काल एकदम रिलॅक्स होता. तर मग आज अचानकच कामावरती त्याला बसवले परत एकदा समजा आणि 8 दिवस त्याला ते करायचे. मग त्या उद्देशाने तो म्हणजे जस्ट बिकॉज ही हॅड अ संडे, ही हॅड अ ब्रेक, ही डज नॉट फील टू वर्क. मग ते काम करावं, अभ्यास करावा असं जी भावना वाटत नाही. एक सुट्टी गेल्यानंतर रविवारच्या नंतर जो मंडेला जो असं वाटत राहतं त्या गोष्टीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ब्लू मंडे. आता ब्लू हा जो शब्द आहे फिलिंग ब्लू हा जो शब्द आहे तो आजाराशी जोडलेला असतो. म्हणजे काही की एखादा माणूस आजारी आहे, दयनीय अवस्थेत आहे, डिप्रेशन मध्ये आहे किंवा एखाद्या माणसाचा कलरच उडाला, एखाद्या माणसाला करमत नाहीये असा जो माणूस असेल त्याला ब्लू असं म्हणतो. म्हणजे फिलिंग ब्लू म्हणजेच आजारी पडणे असा इडियम आहे, नंतर बघणारच आहे. परंतु ब्लू मंडे त्याच्यावरूनच तो आहे. ब्लू मंडेच काय? मंडे म्हणजेच की सोमवारी येणारी जी उदासीनता असते त्या गोष्टीला आपण ब्लू मंडे म्हणतो. बघूयात पुढचा इडियम कुठला आहे.
The next idiom is blue sky thinking. आता blue sky thinking म्हणजेच काय, थिंकिंग अबाउट आयडियाज अँड पॉसिबिलिटीज विदाउट वरिंग अबाउट प्रॅक्टिकल लिमिट्स. म्हणजेच काय की समजा आपण कधी पण ज्यावेळेस म्हणजे आपण कधी पण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपण खूप प्रॅक्टिकल विचार करतो आणि वाटतो की हे पॉसिबल होईल का, इज दिस रिअली प्रॅक्टिकल, इज दिस रिअल इवन पॉसिबल, असं तशा गोष्टी आपण हे करत असतो. परंतु ब्लू स्काय थिंकिंग म्हणजेच काय की नुसतं आउट ऑफ द बॉक्स तर थिंकिंग आहेच ती, परंतु अशी थिंकिंग ज्याच्यामध्ये तुम्ही खूपच मोठा विचार करताय आणि तुम्ही प्रॅक्टिकल गोष्टीच्या बाबतीत तुम्ही अजिबातच चिंतित नाहीये. वेन यू आर नॉट वरीड अबाउट नाही काय की द प्रॅक्टिकल थिंग्स और हे पॉसिबल आहे नाही पॉसिबल आहे या गोष्टीकडे तुम्ही लक्ष न देता तुम्ही तुमच्या विचारांना जर खूपच जर वाव देत असाल आणि तुम्ही जर समजा नाही काही खूपच मोठा विचार करत असाल विदाउट कन्सिडरिंग द प्रॅक्टिकल थिंग्स और विदाउट वरिंग अबाउट द प्रॅक्टिकल थिंग्स, दॅट इज कॉल्ड ब्लू स्काय थिंकिंग. म्हणजेच काय की दिस पर्सन इज थिंकिंग समथिंग आणि दिस पर्सन इज थिंकिंग समथिंग दॅट इज नॉट प्रॅक्टिकल और ही इज नॉट वरीड अबाउट द प्रॅक्टिकल. म्हणजे तो म्हणतो की मला ॲस्ट्रोनॉट होत आहे, परंतु तो आर्टचा माणूस आहे आपल्यासारखा, परंतु त्याला वाटतं की मी ॲस्ट्रोनॉट व्हावं. आता प्रॅक्टिकल या गोष्टीकडे त्याला माहिती आहे की प्रॅक्टिकल जर गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आपल्याला ते पॉसिबल होणार नाही आणि आपल्याला ते दुःखी वाटेल, परंतु ही इज थिंकिंग अबाउट समथिंग दॅट इज इमॅजिनरी, समथिंग दॅट इज बियॉन्ड प्रॅक्टिकल लिमिट्स, बट ही इज नॉट वरीड अबाउट द प्रॅक्टिकल लिमिट्स, अँड दॅट इज कॉल्ड ब्लू स्काय थिंकिंग. म्हणजेच काही कोणत्याही मर्यादांचा विचार न करता स्वतंत्रपणे कल्पना करणे, त्याला आपण ब्लू स्काय थिंकिंग म्हणतो. बघूयात एक्झाम्पल काय. In the brainstorming session, we had encouraged blue sky thinking to find creative solutions. आता क्लासमध्ये ज्यावेळेस शिक्षक विचारतात की बाबा ब्रेनस्टॉर्म करतात, ब्रेनस्टॉर्म म्हणजे काय की जास्तीत जास्त आयडियाज तुमच्या डोक्यातून बाहेर काढण्याचा जे प्रयत्न करतो त्याला इंग्लिशमध्ये ब्रेनस्टॉर्म म्हणतो. मग काय की एक्झाम्पल मध्ये काय म्हणलं जातं की इन द ब्रेनस्टॉर्मिंग सेशन आम्ही काय केलं, वी एनकरेज ब्लू स्काय थिंकिंग फॉर क्रिएटिंग नाही काय की फॉर फाइंडिंग क्रिएटिव्ह सोल्युशन्स. म्हणजे आम्ही बाबा लोकांना ब्लू स्काय थिंकिंग करावं त्यांनी म्हणून एनकरेज केलं, जेणेकरून काय होईल जास्तीत जास्त सोल्युशन जे आहेत ते शोधता येईल. अशा गोष्टींसाठी आम्ही वी एनकरेज द स्टुडंट्स टू एंगेज इन ब्लू स्काय थिंकिंग. म्हणजे ते काही प्रॅक्टिकल गोष्टी जाऊ द्या, बघू ते आपल्याला काय करायचं नंतर. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी समजा एखादी डिबेट घेतली आणि त्याच्यावर जर म्हणलं समजा आपण की बाबा याच्यावरती सोल्युशन्स काय, मग सोल्युशन्स कसे पण असू दे, किती पण प्रॅक्टिकल असू दे नसू दे, परंतु ऍटलिस्ट दे शुड रीच टू दॅट इमॅजिनेशन, किंवा त्यांचं इमॅजिनेशन तिथपर्यंत जावं की हे असं केलं जाऊ शकतं तसं केलं जाऊ शकतं. त्या गोष्टीला आपण ब्लू स्काय थिंकिंग म्हणतो. बघूयात पुढचं इडियम कुठलं आहे. The next idiom is till you are blue in the face, which means to keep trying to persuade someone about something even though they continue to refuse to listen. म्हणजे एखादा माणूस आपला ऐकत नाही, एखादा माणूस आपल्या गोष्टी मनावर घेत नाही, तरी पण आपण त्या माणसाने कंटाळूस तर किंवा आपण एकदम कंटाळूस तर त्या माणसाला सांगतच राहणे न थकता आणि न जमवता, त्या गोष्टीला टिल यू आर ब्लू इन द फेस असं म्हणतो. जसं की काय, दिस पर्सन इज ट्राइंग टू नाही काय की से समथिंग टू दिस गर्ल. आता ती मुलीला काहीतरी तो म्हणत असेल, ओरडत असेल, सांगत असेल हे कर ते कर असं तसं काही काही गोष्टी. आय एम टेलिंग यू दिस स्टील आय एम ब्लू इन द फेस. बाबा मी तुला सांगतोय हे सगळ्या गोष्टी, म्हणजे माझं पूर्ण नाही काय की मी पूर्ण ताकद लावून माझे नाही काय की सगळे आतड्यातून एकदम आवाज येईल तिथून मी तुला सांगतोय, तरी पण तू ऐकत नाही असंच म्हणतो. तसं त्या गोष्टीला म्हणतोय. मराठीत सांगायचं झालं तर त्याचा अर्थ कसा होईल, एखाद्या गोष्टीसाठी खूप समजावून सांगितले तरी समोरची व्यक्ती ऐकायला तयार नसणे. एखाद्या गोष्टीसाठी आपण वारंवार सांगतोय, if you keep telling that person that please do this, please do that, असं तसं you are telling or you are constantly telling that person that please do this, and that person is never paying attention to what you say. मग तुम्ही ज्या गोष्टी म्हणताय त्या गोष्टीकडे तो अजिबातच लक्ष देत नाही, त्या गोष्टीला तर काय म्हणतो, टिल यू आर ब्लू इन द फेस. जे बघितलंय ते आपण ब्लू कलरचे बघितले. आता आपण व्हाईट या शब्दापासून किंवा व्हाईट हा जो कलर आहे त्याच्यापासून बनलेले जे काही इडियम्स आहेत ते बघणार आहोत. सो द फर्स्ट इडियम इज व्हाईट नॉईज. आता व्हाईट नॉईज म्हणजेच काय की ज्यावेळेस दोन प्रकारचे नॉईज असतात आणि एका नॉईजला कव्हर करण्यासाठी दुसरा नॉईज वापरला जातो. फॉर एक्झाम्पल काय, मला बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून मी जर फॅनची जर खूपच स्पीड वाढवली आणि मी जर काय करत असेल त्या गोष्टीकडे जर मी लक्ष देत असेल तर त्याला व्हाईट नॉईज म्हणतो. म्हणजेच काय की यू आर ट्राइंग टू हाईड अ नॉईज, और नाही काय की एक बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून दुसरा आवाज जो निर्माण केला जातो त्याला आपण व्हाईट नॉईज म्हणतो. जसं की काय, हा जो फॅन आहे तो काय, द स्टेडी व्हाईट नॉईज हेल्प्स ब्लॉक आउट डिस्ट्रॅक्शन. बाबा या फॅनच्या माध्यमातून जो काही आवाज येतोय त्या आवाजाच्यामुळे काय होतंय, मला बाहेरचा जो आवाज येतोय किंवा माझा जो आवाज बाहेर जाणार आहे तो जाणार नाही किंवा फॅनचाच आवाज जाईल असं. म्हणजेच काय, इन अ वे आपण एक आवाज लपवण्यासाठी दुसरा आवाज आपण क्रिएट करतोय.
अशी जी गोष्ट असते त्याला व्हाईट नॉईज म्हणतो. आता एक असतं नॉईज कॅन्सलेशन. नॉईज कॅन्सलेशन मध्ये आपण पूर्णपणे बाहेरचा आवाज किंवा आपला आवाज तो पूर्णपणेच कॅन्सल करतोय, म्हणजेच काय की तो ऐकू जाऊ देत नाहीये. परंतु व्हाईट नॉईज म्हणजेच काय की दोन प्रकारचे नॉईज आहेत, इकडे डीजे आणि इकडे हे. परंतु आपण नाही काही कुठलं तरी एकच ऐकू यावं असं म्हणण्यासाठी त्यानुसार जे केलं, किंवा बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून मी जर फॅन जर लावून जर स्पीड वाढवली तर त्याला व्हाईट नॉईज म्हणतो. जसं की काय मिनिंग मध्ये कसं सांगायचं, अ बॅकग्राऊंड साऊंड दॅट इज स्टेडी अँड युनिफॉर्म ऑफन यूज टू मास्क अदर साऊंड्स. मास्क अदर साऊंड्स. मास्क अदर साऊंड्स म्हणजेच काय की बाबा दोन चार प्रकारचे साऊंड्स आहेत आणि त्यापैकी दुसऱ्या साऊंडला मास्क करण्यासाठी आपण व्हाईट नॉईज ही एडीएम वापरतो. मराठीत सांगायचं झालं तर कसं, एकसारखा आणि सतत चालणारा आवाज जो इतर आवाज झाकण्यासाठी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, द व्हाईट नॉईज फ्रॉम द फॅन हेल्प मी कॉन्सन्ट्रेट वाईल स्टडींग. म्हणजेच काय की बाहेरचा खूपच गोंगाट होता, बाहेरून खूपच आवाज येत होता, म्हणून मग मी काय केलं, फॅनचा आवाज वाढवला, ज्याच्या माध्यमातून मला बाहेरचा आवाज नाही आला आणि आय कुड फोकस ऑन माय स्टडीज, आय कुड कॉन्सन्ट्रेट ऑन माय स्टडीज. सो व्हाईट नॉईज त्याला म्हणतो. बघूयात पुढचं इडियम कुठलं. The next idiom is whitewash, which means to defeat someone completely or embarrass them. म्हणजे एखाद्या माणसाला अशा पद्धतीने हरवलं, एक अशा पद्धतीने हरवलं की त्या माणसाकडे काही हेच नाहीये, एकदम खूपच कुत्ते की मोत हरवणं जे म्हणतो, समजा खूपच वाईट पद्धतीने एखाद्या माणसाला जर हरवलं तर त्या गोष्टीला आपण व्हाईट वॉश म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही क्रिकेट प्रेमी तर आहातच समजा, तर मग याच्यामध्ये काय दिलेलं आहे की बाबा इंडिया व्हाईट वॉश्ड ऑस्ट्रेलिया बाय विनिंग ऑल द मॅचेस इन द सिरीज. मग इंडिया भारताने काय केलं, इंडिया व्हाईट वॉश्ड. व्हाईट वॉश्ड म्हणजे थोडक्यात डिफिटेड. डिफिटेड म्हणजे पराभव करणे जसं असतो का समजा, तसं व्हाईट वॉश्ड हा जो शब्द आहे तो वर्ब म्हणून पण वापरला जातो, हे लक्षात ठेवायचं. मग व्हाईट वॉश म्हणजेच काय की टू डिफीट समवन, एखाद्या माणसाला आपण हरवतो, पराभव करतो त्या, आणि पराभव करत असताना आपण असा वेगळा आगळा वेगळा नाही, परंतु खूपच चांगल्या प्रकारचं आणि खूप म्हणजे नाही काय की त्या माणसाला जागाच द्यायची नाही जिंकायची, तशी जी असते समजा नाही का, स्कोपच द्यायचा नाही त्याला, म्हणजे झिरोवरच आउट करून टाकायचं जसं म्हणतो समजा, क्लीन बोल्ड किंवा नाही का की त्याला एकदमच त्याला थोडं पण चान्स द्यायचं नाही, किंवा त्यांचे रन पण वाढू द्यायचे नाहीत. आपले आहेत समजा 200-300 आणि त्यांचं समजा 100च्या वडी पण गेलेले नाही. मग म्हणजेच काय की इन अ वे डिफिटिंग समबडी सो बॅडली अँड सो कम्प्लिटली इज कॉल्ड व्हाईट वॉशिंग इन इंग्लिश. बघूयात पुढचा इडियम कुठला. द नेक्स्ट इडियम इज व्हाईट फ्लॅग. आता व्हाईट फ्लॅग जसं आता आपण सांगितलं की बाबा व्हाईट वॉश म्हणजे एखाद्या माणसाला पराभव करणे, एखाद्या माणसाचा पराभव करणे, एखाद्या टीमचा पराभव करणे. व्हाईट वॉश म्हणजे डिफीट करणे. परंतु व्हाईट फ्लॅग जो आहे, व्हाईट फ्लॅग म्हणजे रेड फ्लॅग म्हणजे वॉर्निंग साईन, आणि व्हाईट फ्लॅग म्हणजेच काय की बाबा शरणागती पत्कारणे जे असतं त्याला आपण व्हाईट फ्लॅग म्हणतो. म्हणजेच काय, म्हणजे दिस पर्सन इज रेजिंग अ व्हाईट फ्लॅग अँड सपोज देर इज अ वॉर गोइंग ऑन, एक युद्ध चालू येते आणि दिस पर्सन इज रेजिंग द व्हाईट फ्लॅग, इन अ वे ही इज सेइंग दॅट वी आर रेडी टू सरेंडर, किंवा आम्ही सरेंडर करतो. तशा ज्या गोष्टी असतात त्याला व्हाईट फ्लॅग म्हणतो. मराठीत सांगायचं झालं तर कसं, शरण जाणे किंवा हार मानणे किंवा प्रयत्न करणं सोडून देण्याला आपण काय म्हणतो, व्हाईट फ्लॅग. फॉर एक्झाम्पल काय, आफ्टर मेनी फेल्युअर्स ही रेज द व्हाईट फ्लॅग अँड डिसाइडेड टू क्विट. म्हणजेच काय की बऱ्याच वेळी म्हणजे पराभव झाल्यानंतर, बऱ्याच वेळी अपयशी झाल्यानंतर त्याने डिसाईड केलं की बाबा आय वुड लाईक टू रेज द व्हाईट फ्लॅग. कारण काही जेवढी इज्जत गेली तेवढी ठीकच आहे, परंतु अजून जर मी लढत राहिलो तर माझ्याकडे थोडं जे आहे ते सुद्धा हे करावं लागेल, ते सुद्धा गमवावं लागेल. सो आय वुड लाईक टू स्टॉप हिअर, आय वुड लाईक टू क्विट, आय वुड लाईक टू सरेंडर. मग त्या गोष्टीला काय म्हणतो, रेजिंग द व्हाईट फ्लॅग किंवा व्हाईट फ्लॅग असं म्हणतो. ओके, बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. द नेक्स्ट इडियम इज व्हाईट एलिफंट. आता व्हाईट एलिफंट म्हणजेच काय की समथिंग दॅट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. एखादी गोष्ट खूपच जर एक्सपेन्सिव्ह असेल तर त्याला आपण व्हाईट एलिफंट म्हणतो. म्हणजे अशी गोष्ट, आता ते एक्सपेन्सिव्ह तर आहेच, परंतु त्या गोष्टीचा काही फायदा नाहीये. म्हणजेच काय की यू आर स्पेंडिंग सो मच मनी इन टू समथिंग दॅट इज ऑफ नो यूज. म्हणजे अशी एखादी गोष्ट जी खूप महागडी आहे परंतु त्या गोष्टीचा काहीच फायदा नाहीये, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, व्हाईट एलिफंट. म्हणजेच काही कॉस्ट अ लॉट बट यूज बाय नन. म्हणजे खूप पैसा जातो त्याच्यामध्ये, परंतु त्याचा काही कोणाला फायदा नाहीये, न घेणाऱ्याला न कोणाला, फक्त बनवणाऱ्याला आहे, कारण का ते विकले त्याने एक्सपेन्सिव्हली. ओके, मराठीत याचा अर्थ होतो खूप खर्चिक पण उपयोगात न येणारी जी गोष्ट असते त्याला आपण व्हाईट एलिफंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय, द ह्यूज बिल्डिंग वॉज अ व्हाईट एलिफंट ॲज इट कॉस्ट अ लॉट बट हार्डली यूज. म्हणजेच काय की ते ह्यूज बिल्डिंग जी होती समजा नाही, खूप मोठं महल बांधलं परंतु त्या महिलामध्ये राहायलाच कुणी नाहीये, सो इट इज अ व्हाईट एलिफंट.
ते महल एकदम, त्याला खूप पैसे लागले, खूप करोडो पैसे घालावे लागले तेव्हा महिलामध्ये, परंतु देअर इज नो बडी लिव्हिंग, नाही की नो बडी इज लिव्हिंग देअर, तिथे कोणीच राहत नाहीये, त्या बिल्डिंगमध्ये कोणीच नाहीये, रिकामी बिल्डिंग आहे, परंतु बिल्डिंग खूपच मोठी बांधून ठेवलेली आहे आणि एक्सपेन्स खूप वाढलेला आहे त्या बिल्डिंगच्या माध्यमातून. So that building is expensive. So that building is a white elephant which has no utility or which has no use at all. त्या गोष्टीला आपण white elephant म्हणतो. कुठला? The next idiom is white lie. आता white lie, आता दोन प्रकारचे lie असतात बघा. वाईट लाय म्हणजेच काय की असं खोटं ज्याच्या माध्यमातून एखाद्या माणसाला राग येऊ नये, एखाद्या माणसाला हर्ट होऊ नये म्हणून जे खोटं बोललं जातं त्यावेळेस त्याला वाईट लाय म्हणतात. म्हणजेच काय की तुमचा मित्र तुमच्याकडे येतो आणि तो दिसायला आहे मोप फॅन्टी सारखा, परंतु तुम्हाला म्हणतोय की आज मी कसा दिसतोय रे, त्याने नवीन कपडे घातले, नवीन हे झाले, आणि तो म्हणतोय की मी कसा दिसतोय, तरी पण आता तो वाईट दिसतोय किंवा थोडंसं वेगळं दिसतोय, तरी पण आपण काय म्हणतोय की बाबा यू लुक गुड, यू लुक हँडसम, तू छान दिसतो, असं जे म्हणत असतो. म्हणजेच काय की वेन यू आर लाईंग इन ऑर्डर टू प्रोटेक्ट समबडी और इन ऑर्डर टू नॉट हर्ट समबडी, एखाद्या माणसाला दुःख होऊ नये, एखाद्या माणसाला आपण तुम्ही हर्ट करू नये म्हणून जे खोटं बोललं जातं त्याला आपण वाईट लाय म्हणतो. आता तुम्ही हाऊसफुल मूवीमध्ये बघितलं असेल बघा की जिस झूठ से किसी का घर बसता हो वो झूठ झूठ नाही होता. म्हणजेच काय की बाबा एखाद्या खोटं बोलल्याने जर एखाद्या माणसाचा जर फायदा होत असेल किंवा एखाद्या माणसाला जर म्हणजे त्रास वाचत असेल आणि एखाद्या माणसाचं जर भलं होत असेल खोटं बोलल्याने, तर खोटं बोलण्यात काय म्हणजे नाही काय प्रॉब्लेम आहे असं जे म्हणतो त्याला आपण वाईट लाय म्हणतो इंग्लिशमध्ये. म्हणजेच काय, आता ही मुलगी जी आहे तिने हे कपडे घातलेत आणि द मदर इज कॉम्प्लिमेंटिंग दिस गर्ल आणि ती काय म्हणते की वाव यू लुक युअर न्यू ड्रेस लुक सो ब्युटिफुल इवन इफ इट डज नॉट. आता ते दिसतंय बरं का आपल्याला पिक्चरमध्ये की चांगलं दिसतंय, परंतु इन रियालिटी जर समजा असं सिच्युएशन असेल की द ड्रेस डज नॉट लुक सो गुड, बट स्टील द मदर चूज टू से दॅट नो नो यू लुक गुड, आउट ऑफ कर्टसी किंवा आपण डिसेंट होण्यासाठी, नम्रपणा टिकवण्यासाठी आपण म्हणतो लोकांना की नो नो यू आर गुड, आणि तसंच म्हणणं गरजेचं आहे. वाईट लाय थोडंफार प्रमाणात असावा. ओके, बघूया त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो. अ स्मॉल लाय दॅट इज टोल्ड टू अवॉइड हर्टिंग समवन्स फिलिंग. म्हणजे अशा म्हणजे एखादं छोटी, आता हे जे आहे लाय जे आहे ते एकदम स्मॉल लाय आहे. म्हणजे असं नाहीये की ते खूपच मोठी गोष्ट तुम्ही लपवताय एखाद्या माणसापासून, एखाद्या माणसाला हे झालंय, कॅन्सर झालाय आणि तुम्ही त्या पेशंटला सांगतच नाहीये की बाबा मला कॅन्सर झालाय, किंवा त्याच्या घरच्यांना सांगतच नाहीये की कॅन्सर झालाय आणि हा माणूस 6 महिन्यात जाऊ शकतो. तो 6 महिन्यात अचानक गेला तर किती त्रास होईल त्यांना, त्याच्यापेक्षा त्यांना माहित असल्या ते त्याला चांगलं तरी खाऊ पिऊ घालून चांगलं त्याच्याबरोबर टाइम तरी स्पेंड करतील ना. मग तिथे तुम्हाला तेवढं मोठं पण खोटं नाही बोलायचं. छोटं खोटं म्हणजे काय की एकदम छोट्या मोठ्या गोष्टीत, कॉम्प्लिमेंट देण्याच्या बाबतीत, एखाद्या माणसाला एखादी गोष्ट सांगायची नाही बाबा, त्याला नाही जरी सांगितलं तरी त्याचा तुमचा किंवा कोणाचाच नुकसान होणार नाही, अशी जी गोष्ट असेल त्यावेळेस तुम्ही खोटं बोलू शकता. त्या गोष्टीला वाईट लाय म्हणतो. एखाद्या माणसाला कॅन्सर झाल्याने तुम्ही त्याला सांगत नाहीये, दॅट इज नाही काय बिगेस्ट लाय आय वुड से. ओके, एक्झाम्पल कसं आहे, आय टोल्ड हर न्यू ड्रेस लुक्स ब्युटिफुल अँड दॅट वॉज अ वाईट लाय. बाबा तिचं जे नवीन ड्रेस आहे ते छान दिसत होतं असं मी तिला सांगितलं, परंतु दॅट वॉज अ वाईट लाय, परंतु ते खोटं होतं. बघूया पुढचं इडियम कुठलं. द नेक्स्ट इडियम इज पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक. म्हणजेच काय की पॉट जो आहे समजा ती त्या केटलला म्हणते की तू काळी आहेस, परंतु मुळात जर बघितली तर ती पण काळी दिसते आणि ती ही जी केटल जी आहे ती पण काळीच दिसते. म्हणजे दोघं पण एका समानच पातळीवरती आहेत, दोघं पण दिसायला सारखेच आहेत, दोघं पण तसेच आहेत, परंतु तरी पण नाही की तू वेडा, तू काळा, तू असं जे म्हणत असतो. म्हणजे काय की आपण हे जे करत असतो समजा नाही की बघा कोण कोणाला बोलतोय, बघा कोण असं सांगतोय, असं जे लुक हू इज टॉकिंग असं जे म्हणत असतो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण काय म्हणतोय की द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक. आता काय म्हणते इथे बघा, इथे काय लिहिलं आहे की बाबा यू आर सो डर्टी, असं ही जी आहे याला म्हणते. परंतु हे काय म्हणते, लुक हू इज टॉकिंग, बघा कोण बोलतोय. जो माणूस रोज कधीच आंघोळ करत नाही तो माणूस मला म्हणतोय की तू आंघोळ केली नाही, किंवा तो माणूस मला म्हणतोय की तू सुंदर दिसत नाही. अरे तो सुंदर दिसत नाही, मी आंघोळ तरी केली, तरी पण मी कसा का दिसणार, पण मी आंघोळ तरी केली, परंतु तू तर आंघोळ सुद्धा केली नाही, असं जे म्हणत होतो का समजा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कोणतरी काहीतरी सांगताय आणि मग तुम्ही त्याला काहीतरी सांगताय, किंवा एखाद्या माणसाची सिच्युएशन स्वतः तशी असताना आपण दुसऱ्यांना नावं ठेवतो. आपल्यामध्ये ते दुर्गुण आहेत तरी पण आपण दुसऱ्यांना नाव ठेवतोय, त्याला काय म्हणतो, द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक. ओके, मराठीत सांगायचं झालं तर स्वतः दोष करत असताना दुसऱ्याला दोष देणे, किंवा स्वतःमध्ये जे दोष आहेत तेच दोष दुसऱ्यांमध्ये शोधणे, त्याला आपण पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय,
ही ऑलवेज क्रिटिसाइजेस अदर्स फॉर बीइंग लेट बट ही इज ऑफन लेट हिमसेल्फ. म्हणजे तो दरवेळेस लोकांना उशिरा येण्यासाठी कातवतो, ओरडत असतो, परंतु तो स्वतःच उशिरा येतो हे त्याला माहीत नसावं. सो द पॉट इज कॉलिंग द केटल ब्लॅक. बघूयात पुढचा इडियम कुठला आहे. द नेक्स्ट इडियम इज ब्लॅक कॉमेडी. आता कॉमेडीमध्येच काही कॉमेडीमध्ये दोन प्रकार असतात. एक ब्लॅक कॉमेडी असते आणि एक नॉर्मल कॉमेडी. आता नॉर्मल कॉमेडी म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचा जोक बनवला जातो आणि त्याच्यावरती नुसतं हसलं जातं. परंतु ब्लॅक कॉमेडी म्हणजे कशी कॉमेडी जी की सिरियस सिच्युएशनवरती, सिरियस इश्यूजवरती बनवलेली जी कॉमेडी असते त्याला आपण ब्लॅक कॉमेडी म्हणतो. म्हणजे अशा प्रकारची कॉमेडी जी तुम्हाला सुरुवातीला हसवते, परंतु तुम्हाला त्या गोष्टीवरती विचार करायला भाग पाडते, किंवा समाजाच्या एखाद्या कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीवरती, एखाद्या सोशल इश्यूवरती ती भाष्य करते आणि ती गोष्ट तुम्हाला सुरुवातीला हसवते, परंतु त्याच्यानंतर लगेच तुम्हाला त्या गोष्टीवरती विचार करायला भाग पाडते. त्या गोष्टीला आपण, अशा प्रकारची जी कॉमेडी असते त्याला आपण ब्लॅक कॉमेडी म्हणतो. फॉर एक्झाम्पल कसं, द मूवी डॉक्टर स्ट्रेंज लव इज फेमस एक्झाम्पल ऑफ ब्लॅक कॉमेडी. आता हा जो मूवी आहे स्ट्रेंज लव ते त्या मूवी बद्दल आहे समजा, परंतु ब्लॅक कॉमेडी कशाला म्हणतो, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे की बाबा हे सोशल इश्यू आहे, परंतु आपण तरी पण त्या गोष्टीवरती भाष्य करतोय आणि त्या गोष्टीवरती कुणीतरी जोक मारतोय. आता स्टँडअप कॉमेडी वन जे लोक असतात समजा, हे जे कॉमेडियन्स असतात का समजा, समय राणा असू दे किंवा मनोहर फारुकी असू दे किंवा वेगवेगळे जे कॉमेडियन्स असतात, कुणाल कामरा असू दे, ते काय करतात, एखाद्या सोशल इश्यूवरती भाष्य करतात, लोक त्याच्यावरती हसतात, परंतु थोड्या वेळानंतर लगेच आपण त्या गोष्टीवरती विचार लागतो, त्या गोष्टीला आपण ब्लॅक कॉमेडी म्हणतो. गंभीर किंवा दुःखद विषयावर विनोदी पद्धतीने केलेला जो विनोद असतो त्या गोष्टीला आपण ब्लॅक कॉमेडी म्हणतो. बघूयात पुढचा हे कुठला आहे. द नेक्स्ट इडियम इज ब्लॅक शीप. ब्लॅक शीप हा जो इडियम आहे तो खूप जास्त विचारला जातो. ब्लॅक शीप म्हणजेच काय की ऑड वन आउट. ऑड वन आउट असतो का, म्हणजे एखादा माणूस जो गटात न बसणारा जो शब्द असतो किंवा माणूस असतो त्याला आपण ब्लॅक शीप म्हणतो. आता युजली जे शीप आपण बघतो ते व्हाईट कलरचे असं समजतो आपण, व्हाईट कलरचे, परंतु एखादं त्याच्यामध्ये जर ब्लॅक जर असेल तर आपण म्हणतो की दॅट इज डिफरंट फ्रॉम दिज अदर. म्हणजे जे व्हाईट आहेत त्यांच्या ग्रुपपासून तो थोडासा वेगळा आहे, म्हणजे काही गटात न बसणारा शब्द असं म्हणण्यासाठी आपण ब्लॅक शीप म्हणतो. मिनिंग कसं आहे त्याचं इंग्लिशमध्ये, अ पर्सन हु इज डिफरंट अँड ब्रिंग शेम ऑर एम्बॅरेसमेंट टू द फॅमिली ऑर द ग्रुप. म्हणजेच काही असा एखादा माणूस जो की स्वतःच्या घरातल्या सगळ्या माणसांपेक्षा तो जरा वेगळा आहे. म्हणजेच काय की एखादा फॅमिलीमध्ये सगळेजण माळकरी आहेत आणि एखादा माणूस मग किचन खाणारा निघतो किंवा ड्रिंकिंग करणारा निघतो, मग तशा वेळी आपण दॅट पर्सन इज द ब्लॅक शीप ऑफ द फॅमिली बिकॉज दॅट पर्सन इज डिफरंट अँड दॅट पर्सन इज ब्रिंगिंग एम्बॅरेसमेंट ऑर शेम टू द फॅमिली. मग त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, ब्लॅक शीप म्हणतो. मराठी सांगायचं झालं तर कसं, कुटुंबात किंवा गटात इतरांपेक्षा वेगळा असणारा ज्यामुळे बदनामी होते. फॉर एक्झाम्पल काय, ही चूज ऍक्टिंग इन्स्टेड ऑफ द फॅमिली बिझनेस सो ही सीन ॲज द ब्लॅक शीप. जरूर नाही की दरवेळेस तो डिफरंट जो माणूस असतो तो शेमच आणतो त्या फॅमिलीवरती, ओके. परंतु एक्झाम्पल मध्ये काय म्हणतात, ही चूज ऍक्टिंग इन्स्टेड ऑफ द फॅमिली बिझनेस सो ही सीन ॲज द ब्लॅक शीप. म्हणजे बाबा सगळे कुटुंबातले जे माणसं आहेत ते बिझनेसमध्ये आहेत, ते सगळे समजा डॉक्टर आहेत आणि हा जो माणूस आहे तो ऍक्टर बनलाय, म्हणजे की दॅट पर्सन इज डिफरंट फ्रॉम ऑल अदर family members. That's why he is the black sheep of the family.